उमरगा तालुक्यातील रामपूर परिसरात पाण्याच्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसऱ्या गावातील गुंडांना बोलावून जबर मारहाण केली आहे असं फिर्यादी विश्वनाथ भोसले यांनी NTVशी बोलताना सांगितले आहे। फिर्यादी विश्वनाथ बाबूराव भोसले वय 32 वर्ष राहणार रामपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेतातील सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला। दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास रामपूर शिवारातील गट नंबर 195 या ठिकाणी पाण्याच्या मोटरवरून वाद निर्माण झाला। यावेळी राजेंद्र भोसले, बालाजी भोसले, काशीनाथ भोसले सर्व राहणार जकेकूर आणि काशीनाथ निवृत्ती भोसले यांनी संगनमताने फिर्यादी आणि त्यांच्या भावावर काठी, बेल्ट आणि हातांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे। सुरुवातीला दोघं आलते आणि नंतर ते 5 जण कारमध्ये आलते। रॉड, काटे, बेल्ट, दगड हे घेऊन 3 जण आणि हे 3 असं 8 जणांनी मिळून मारले। सोडवायला कोण आलं का? सोडवायला कोणच आलं नाही। एक चुलता होता, तर चुलत्याला काय ऐकायला नाही ते त्याने, तरी पण कुत्र्याला मारल्यासारखं मारले। कोणाला मारलं? माझ्या बारक्या भावाला मला। मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला, पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे। जखमींवर उमरगा येथील शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात कलमान्वये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल अनिल श्रीराम बोदमवाड करत असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।